मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख। दरवर्षी सरासरी 15 ते 16 कोटी रुपयांची देणगी गोळा होणाऱ्या या मंडळाला हवं होतं 5 कोटी 80 लाखांचं कर्ज, तेही ओसी नसलेल्या इमारतीतल्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी। पण मंडळाचा हा डाव धर्मादाय आयुक्त कार्यालयानं हाणून पाडलाय। लालबागचा राजा, लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान। राजा जिथं विराजमान होतो तिथंच लागून असलेल्या विजया रेसिडेन्सीमधील दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 1800 चौरस फूट जागा खरेदी करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतला। 7 कोटी 31 लाख रुपयांची किंमत असलेली ही जागा खरेदी करण्यासाठी मंडळानं बँक ऑफ महाराष्ट्राकडून 5 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज काढण्याचं ठरवलं। 4 वर्षात 1.5 कोटी प्रमाणे कर्ज फेडण्याची हमी देण्यात आली। त्यानुसार सप्टेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्जही करण्यात आला। परंतु धक्कादायक म्हणजे मंडळ ज्या इमारतीमधील जागा खरेदी करत होती त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचं समोर आलं। त्यामुळे नोव्हेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्तांनी मंडळाला कर्ज घेण्याची परवानगी नाकारली। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे देणगीच्या रूपानं दरवर्षी सरासरी 15 कोटी रुपये जमा होत असताना मंडळावर कर्ज काढण्याची गरज का पडली आणि जागा खरेदीसाठी ओसी नसलेली इमारत का निवडण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय। तुम्ही त्या बिल्डिंगला ओसी घेऊन या, तुम्ही याचं कमर्शियल तुम्ही करून घेऊन या, म्हणजे धर्मादाय आयुक्त कुठेतरी हात मिळवून या लालबाग मंडळाशी करताय। सरकारला दिशाभूल करण्याचं काम धर्मादाय आयुक्त करताय। आणि दर वर्षी 1.5 कोटी रुपयांचा हप्ता जो आहे, ह्यांना आत्मविश्वास एवढा आहे या मंडळाला की 1.5 कोटी आम्ही त्याचा हप्ता भरू असं त्यांच्यानी लेखी पत्र दिलं आणि ते पत्रही माझ्याकडे आहे। म्हणजे यांना किती गॅरंटी आहे की इनलिगली प्रॉपर्टी सहज घेऊ शकतात, कारण ते लालबागच्या नावाखाली काही करू शकतात। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना याबाबत विचारला असता त्यांनी मंडळानं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु याची परवानगी न मिळाल्यानं जागा खरेदीच केली नाही। त्यामुळे जे घडलंच नाही त्यावर बोलू शकत नसल्याचा खुलासा केलाय। तर मंडळानं धर्मादाय आयुक्त कार्यालयाला 2016 मध्ये दिलेल्या माहितीनुसार मंडळाकडे 6 कोटी रुपयांची मुदत ठेव, 99 ग्रॅम सोनं, 108 ग्रॅम चांदीचा मुकुट आणि काही चांदीच्या विटा शिल्लक आहेत। धर्मादाय आयुक्तांकडे लोन मिळण्यासाठी अर्ज केला होता। लालबाग राजा एवढं गडगंज श्रीमंत आहे असं म्हणतं, पण असं काही नाही आहे। या मंडळाकडे फक्त 6 करोड रुपये बाकी आहेत, त्यांच्या ठेवी बाकी आहेत, 99 ग्राम सोनं बाकी आहे, 108 ग्रामचे चांदीचे मुकुट बाकी आहेत। टोटल म्हणजे लोक आतापर्यंत आपण म्हणत होतो की या मंडळात भ्रष्टाचार नाही, पण एक खरी गोष्ट आहे, मंडळात भ्रष्टाचार आहे। सर्वाधिक श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या लालबागचा राजा मंडळाला कर्ज काढण्याची वेळ का येते हा खरा प्रश्न आहे। बाप्पा, तुझ्या जीवावर आता कर्ज काढण्याचेही प्रयत्न होऊ लागलेत। तुला आणि तुझ्या भक्तांना इतकं गृहीत धरलं जातंय की तू आला की कोट्यावधींची देणगी जमा होईल आणि त्यातून कर्ज हप्ते फेडले जातील। त्यामुळं बाप्पा, तुझ्यावरची जबाबदारी वाढते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।